शिवसेना उपनेते व माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप यांनी चालवलेला समाज कार्याचा वारसा त्यांचे सुपुत्र आमदार योगेश घोलप यांनी जपला आहे। तसेच 80% समाजकारण व 20% राजकारण हे शिवसेनेचे धोरणही निष्ठेने जपत असल्याचे त्यांनी सोमवारी केलेल्या विकास कामांच्या उद्घाटनावरून दिसून आले। सोमवारी मातोरी गावात सभागृहाचे उद्घाटन, मुख्य रस्त्यापासून गावात जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रिटीकरण, भूमिपूजन, पददीपांचे उद्घाटन आमदार घोलप यांच्या हस्ते करण्यात आले। त्यानंतर दरी गावात रस्ता काँक्रिटीकरणाचे उद्घाटन, मारुती मंदिराचे भूमिपूजन, हाय मास्कचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले। त्यानंतर चांदशी गावात अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन, चांदशी आनंदवली रस्ता डांबरीकरणाचे उद्घाटन तसेच पददीपांचे उद्घाटन आमदार घोलप यांच्या हस्ते झाले। जलालपूर गावात आमदार योगेश घोलप यांच्या हस्ते मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून जलालपूर ते महादेवपूर रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले। त्यानंतर महादेवपूर गावात सभा मंडपाचे भूमिपूजन तसेच विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार घोलप यांच्या हस्ते करण्यात आले। त्यानंतर दुगाव येथे रस्त्याचे भूमिपूजन, सभा मंडपाचे भूमिपूजनासह विविध विकास कामांची उद्घाटने आमदार घोलप यांच्या हस्ते करण्यात आली। नागलवाडी गावात आमदार घोलप यांच्या हस्ते सभा मंडपाचे भूमिपूजन करण्यात आले। धोंडेगाव येथे सभा मंडपाचे भूमिपूजन आमदार घोलप यांच्या हस्ते करण्यात आले। देवरगाव येथे सभा मंडपाचे उद्घाटन करण्यात आले। लाडची येथे सभा मंडपाच्या भूमिपूजनासह विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले। लाडगाव येथे रस्ता काँक्रिटीकरणाचे उद्घाटन करण्यात आले। गिरणारे येथे प्रमुख रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे उद्घाटन, गणपती मंदिर सभा मंडपाचे भूमिपूजन, विठ्ठल मंदिर सभा मंडपाचे भूमिपूजन, हाय मास्कचे उद्घाटन आमदार घोलप यांच्या हस्ते करण्यात आले। गंगावरे येथे सभा मंडपाचे उद्घाटन आमदार घोलप यांच्या हस्ते करण्यात आले। आता येत्या विधानसभेमध्ये म्हणजे आता ह्या संपूर्ण गोष्टीचे भूमिपूजन करण्यासाठी तर आपण इथे आलो आहोत, पण आता आपल्या सर्वांना एक शपथ द्यायचं आहे का आपल्या महादेवपूर ग्रामपंचायतीमधून आमदार साहेबांना पुन्हा एकदा भरघोस मताने निवडून देऊन जास्तीत जास्त मतदान आपल्या महादेवपूरमधून झालं पाहिजे। मतदान होईल त्याच्यापैकी 90% मतदान आपल्याला राहील, 10% फुटेल असतात त्यांना कोणीच टाळू शकत नाही। मतदारसंख्या लोकसंख्या आपण किती याचा कधी विचार केलेला नाही। पूर्वी आपण बघितलं तिला जोडला आणि आपले सगळे जुने जाणते बसलेले त्यांनी पूर्वीचा मतदारसंघ बघितला असेल आणि आजचा जर मतदारसंघ बघितला तर नक्कीच काय पालट या ठिकाणी मतदारसंघाचा झालाय। बिलकुलची पूर्वी आमदार खासदार कधी आपल्याला दिसत नव्हते। आज किती वेळा मी तरी महादेवपूरमध्ये कितीतरी वेळा या ठिकाणी अनेक कुठल्या ना कुठल्या कारणाच्या निमित्ताने येत असेल। सरपंच आता जरी झाले असेल तर ते माझे फार पूर्वीचे मित्र आहेत, जे राजकारणाच्या पलीकडे म्हणजे आम्ही राजकारणात यायच्या पूर्वीपासूनचे आम्ही मित्र आहेत। त्याच्यामुळे कुठल्याही कामाला कधीही ते जिंकत नाही की अधिकाराने कुठले काम सांगतात। आणि तुम्हाला मला सांगितलं की मतदान किती आणि लोकसंख्या किती याचा कधीही विचार करत नाही। कोट्यावधीचे कामं जसे जसे शासनाच्या योजना असतील तसे तसे आपण ग्रामीण भागाला जास्त न्याय देण्याचा प्रयत्न करतो। आपल्या मतदारसंघात महानगरपालिका पण येते, भरूर नगर परिषद येते आणि देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड, तिथे स्वतंत्र निधी त्या ठिकाणी उपलब्ध होतो। त्याच्यामुळे आपला संपूर्ण जास्तीत जास्त निधी हा ग्रामीण भागाला देण्याचा प्रयत्न करतो। सरपंच विलासराजे सांडकोरे, हिराबाई भगवान गबाले, युवराज कत्रे, जगदीश गुळवे, दिलीप बर्वे, काशीनाथ मुंडे, रेखाताई कडाळे, किरण पेंडकुळे, संजय थेटे, शिवाजी भोर, राजाराम फडोळ, सुभाष पारदी, नितीन खरजुल, केशव तात्या पोरजे, प्रकाश मस्के, अनिल ढिकले, हरिभाऊ गायकर, भाऊसाहेब म्हैसुने, लकी ढोकणे, योगेश देशमुख, राहुल ताजनपुरे, दर्शन सोनवणे, गणपत सोनवणे, किरण पवार आदी सरपंच पदाधिकारी उपस्थित होते। नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक रोड।